नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काव्य प्रकार जे तुम्हाला आहेत आत्ता 10वीला, त्यामधील 2 व्हिडिओज आपण ऑलरेडी टाकलेले आहेत की जे कवितांवरती विचारले जातात. त्यामध्ये एक कृतीवरून प्रश्न दिलेले असतात, एक कधी ओळी हे करून त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या कवितांवरती विचारला जातो कृतीपत्रिकेमध्ये, तो म्हणजे रसग्रहणावरती आधारित प्रश्न. तर हा जो आहे तो सध्याच्या अभ्यासक्रमानुसार 4 गुणांचा प्रश्न असतो आणि तो जेव्हा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो तेव्हा आपल्याला कवितेमधल्या कुठल्या तरी 2 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींवरती आपल्याला रसग्रहण करायला सांगण्यात येतं. मग हे रसग्रहण करताना सुद्धा काही ठराविक टप्पे आहेत जे आपण पाळायला हवेत. उगाच म्हणजे त्याची आपलं एक्सप्लेनेशन देत बसलो, भावार्थ लिहित बसलो असं आपल्याला करायचं नाही आहे. तर आपल्याला जे काही ज्या पंक्ती दिल्या आहेत किंवा ज्या ओळी दिलेल्या आहेत त्याचं रसग्रहण करताना 3 मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आणि त्या 3 मुद्द्यांच्या अंतर्गत त्या ओळींचं आपण रसग्रहण करायचं आहे. तर ते मुद्दे कोणते आहेत? तर पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य, त्याचनंतर दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्य. ठीक आहे. म्हणजे आशय सौंदर्यामध्ये त्या कवीचे किंवा त्या कवितेचं नाव येईल, त्याची मध्यवर्ती कल्पना येईल, कवितेतून मिळणारा एकत्रित जो काही आपल्याला भावार्थ कळलेला आहे तो येईल. हे आपण आशय सौंदर्यामध्ये देणार आहोत. काव्य सौंदर्यामध्ये त्याचा काही अर्थालंकार आहेत का, रस आहेत का, काही वेगवेगळ्या कल्पना, प्रतिमा याची काही उदाहरणं तिथं दिलेली आहेत का, तर ते तिथं येईल. आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये ही जी कवीची भाषा आहे ही कोणत्या प्रकारची आहे, त्याच्यामधलं नादमाधुर्य कसं आहे, त्याच्या बोलीभाषेत तो लिहितोय का, का कोणतं अगदी ग्रामीण भाषेत लिहितोय का, किंवा काही चित्रदर्शी आहेत का, हे मुद्दे तिथं लक्षात घेतले जातील आणि त्यावरून आपण हे भाषिक वैशिष्ट्य लिहायचं आहे. अशा पद्धतीनं 3 प्रकारांमध्ये ह्या कवितेचं रसग्रहण, दिलेल्या ओळींचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. तर उदाहरणार्थ मी आपल्या समोर आत्ता उत्तम लक्षण या कवितेचं जे रसग्रहण आहे त्यासाठीच्या 2 पंक्ती घेते आणि त्याचं रसग्रहण करून दाखवते आहे. प्रश्न असा विचारण्यात येईल, पुढील पंक्तींच्या आधारे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. मग ओळी अशा दिल्या आहेत, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. मग आता आपलं ठरलंय त्याप्रमाणे पहिल्यांदा येणार आशय सौंदर्य. डायरेक्ट असं हेडिंगच द्यायचं आशय सौंदर्य आणि त्याच्या अंतर्गत आपले मुद्दे खाली लिहायचे आहेत. बघा बरं काय लिहिलंय. आशय सौंदर्य, उत्तम लक्षण या दासबोधातून घेतलेल्या एका समासामध्ये संत रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे वर्णन केलेली आहेत. मग या आशय सौंदर्यामध्ये आपण कवितेचं नाव दिलंय, तिचे कवी दिलेले आहेत, ती कशामधून घेतली आहे, दासबोधातून आपल्याला माहिती आहे ते सुद्धा दिलं आहे आणि कवितेमध्ये साधारण काय सांगितलंय याची एक मध्यवर्ती कल्पना सुद्धा इथं दिलेली आहे. हे येणार सगळं आशय सौंदर्यात. आणखी पुढं आपण काय लिहिलंय, आदर्श व्यक्तीने काय करावे व काय करू नये याबाबत अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. आता मग या ओळींबद्दलचं थोडं लिहायचं. या ओळींमध्ये रामदासांनी पापाने पैसा मिळवू नये, पुण्याचा मार्ग सोडू नये आणि कोणाचेही मन मोडू नये याचे वर्णन केले आहे. म्हणजे इथं काय प्रत्येक ओळीचा आपण अर्थ लिहिला नाहीये. जसं त्यांनी म्हटलंय जनी आर्जव तोडू नये, मग लगेच त्याचं ट्रान्सलेट मराठी, साध्या मराठीत करून आपण लिहिलंय का, तर तसं केलं नाहीये. पण एक त्यातनं काय अर्थबोध होतोय ते फक्त इथं आपण अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे जसंच्या तसं आपल्या बोलीभाषेत ट्रान्सलेट करून ते तिथं लिहायचं नाहीये. कशामध्ये? आशय सौंदर्यामध्ये. आता त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे तो आहे काव्य सौंदर्य. मग या काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला काय दिसते, कविता कशा प्रकारची आहे ते इथं लिहायचं आहे. बघू बरं काय लिहिलंय. वरील काव्यपंक्तींमध्ये व्यक्तीने समाजात वावरताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे हे परखडपणे सांगितले आहे. पुण्याच्या मार्गाचा अवलंब करताना वाईट मार्गाने पापाचा पैसा कधीही जोडू नये हे सांगितले आहे. तसेच
इतरांच्या भावनांचा आदर करावा, इतरांशी तोडून वागू नये, लोकांचे मन मोडू नये, हे फार छान प्रकारे सांगितले आहे. आपल्या चांगल्या आचरणाने सरळ मार्गाने चालावे आणि कीर्ती मिळवावी, असा मोलाचा सल्ला रामदास इथे देत आहे. म्हणजे हे त्या कवितेचं एक सौंदर्य आहे, की परखडपणे त्यांनी या जगामध्ये कसं वागावं हे सांगितलं आहे. हे या कवितेचं काव्य सौंदर्य आहे, ते या अंतर्गत येईल. त्यानंतर भाषिक सौंदर्य. भाषिक सौंदर्यामध्ये ती नादमाधुर्यता जी आहे किंवा कुठल्या प्रकारची भाषा आहे ते पण तिथं आपल्याला की कशा खूप अवघड कविता आहे का समजायला, सुबोध आहे का ग्राम्य आहे, कशी आहे, हे आपल्याला तिथं लिहायचं आहे. मग भाषिक सौंदर्य तिथं काय येईल? रामदासांचे मनाचे श्लोक हे सर्वांना परिचित आणि पाठ असलेली रचना आहे. इतकी ती मनाला भावणारी आहे. रामदास मग त्या दासबोधातनं आपण काय प्रेरित, म्हणजे आपल्याला काय प्रेरित होतं ते द्यायचं, की रामदासांची भाषा सहज, साधी, सोपी आहे. वाचताना तिचा अर्थ सहजपणे लक्षात येतो. उत्तम पुरुषाची लक्षणे फार यथार्थपणे ते व्यक्त करतात. माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारी अशी ही कविता आहे, म्हणून ती मला फार आवडली आहे. हे पण शेवटच्या ओळीमध्ये येऊ द्या, की ही कविता मला आवडली आहे. मग लक्षात आलं, रसग्रहणाच्या वेळी 3 टप्प्यांमध्ये कवितेचे भाग करा. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये याप्रमाणे जर तुम्ही कवितेचं इथं रसग्रहण केलं तर तुम्हाला अगदी छान मार्क मिळायला काहीही हरकत नाही. बाय.